मतदानानंतर बोटावर शाई म्हणून मार्कर पेनचा वापर केला जातोय। रुस्तमजी स्कूल दहिसर मधला हा सगळा प्रकार आहे। तिथं नेल पॉलिश रिमूव्हरनं शाई पुसली जात असल्याचं देखील नागरिकांनी व्हिडिओ केलेला आहे। या सगळ्या संदर्भात राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय पाहूया आपण। असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे। तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं। मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसतंय। आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता। आता हा असा कुठलाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला। म्हणजे ते फरक म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला। म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे। आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत बरं का, परंतु ही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत। मीरा भाईंदरमध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग आहे। उमेदवाराचं नाव दिसणारे बॅच लावून पोलिंग एजंट बसवलेत। मनसेचा गंभीर आरोप आहे। प्रभाग क्रमांक 20 शांतीनगरमधला हा सगळा प्रकार आहे। तर आणखीन एक महत्वाची बातमी, बिहार सारखाच मुंबईतही निकाल लागेल। भाजपचे रवी राजा म्हणतायत, विश्वास व्यक्त करतायत महायुती 160 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कांचन गडकरी यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। देशात नागपूर अव्वल ठरावं याकरता गडकरींचे प्रयत्न सुरू आहेत, असं कांचन गडकरी, नितीन गडकरी यांच्या पत्नी वक्तव्य करतायत। नागपूरच्या नागरिकांनी मतदानाचा आपला हक्क बजवावा आणि नागपूर शहर जितकं सुंदर झालंय त्याच्यामध्ये अजून सौंदर्याची भर पडण्यासाठी पुन्हा भाजपला त्यांनी निवडून द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।